नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण झटपट आणि चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत, पोहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम पोहे स्वच्छ पाण्यात हलक्या हाताने धुवून घ्या आणि थोड्या वेळ बाजूला ठेवा। साहित्य पाहून घेऊयात। इथे आपण 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे, अर्धा चमचे जिरे, थोडासा लिंबाचा रस घेतला, 10 ते 12 कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे, 1 चमचा साखर घेतली आहे। आता कढईत तेल गरम करा। इथे मी 4 टेबलस्पून तेल घेतले आहे। आता सर्वप्रथम शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। हलकासा गोल्डन कलर आल्यास वाटीत काढून घ्यायचे आहेत। त्याच तेलात थोडी मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकायचे, मिरच्या टाकायच्या आणि कांदा टाकायचा, परतून घ्यायचा। हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा। पोहे छान भिजत आले आहेत। भिजवलेल्या पोह्यात लिंबाचा रस, थोडी साखर आणि चवीपुरतं मीठ आणि शेंगदाणे मिसळा। त्यानंतर परतलेल्या कांद्यात थोडी हळद घाला। नंतर भिजवलेले पोहे कढईत पसरवून घ्या आणि छान परतवून घ्या। आता कोथिंबीर घाला, परतवून घ्या।
नंतर 2 मिनिट पोहे झाकून ठेवून मंद आचेवर वाफवून घ्यायचे. दोन मिनिट झाले आहेत. आता छान परतवून घ्यायचे आणि गॅस बंद कर. गरमागरम पोहे तयार आहेत. वरून थोडी शेव, नारळ घालून सर्व्ह करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.